धम्मसूर्य चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. बंधूंनो, आज आपण भगवंताचा धम्मपदातील उपदेश गाथा नंबर 242 व 243 या दोन गाथांचा अभ्यास करणार आहोत. त्या गाथा भगवंतांनी कोणत्या प्रसंगी म्हटल्या आणि त्याचं सविस्तर आपण स्पष्टीकरण पण करणार आहोत. तर विषय आहे अविद्या सर्वात श्रेष्ठ मळ आहे. खरोखर महापुरुषांनी अविद्येला मळासारखे जाणलंय. हा अविद्या हा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे, कारण ह्या अविद्येमुळेच सर्व काही अनर्थ घडून येतं. आपण हेही ऐकलंय की क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी तेच म्हटलं, अविद्या हेच सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. आणि भगवंतांनी सांगितलंय अविद्या पच्चया संकारा, संखार पच्चया वियानम, वियान पच्चया नाम रूपम वगैरे वगैरे जे काही चक्र आहे, भवचक्र आहे, त्याच्याबद्दलही सविस्तर वर्णन केलेलं आहे की माणूस कसा गुंतत जातो या संसारामध्ये. ते सगळं अविद्या हे मूळ कारण आहे. तो पण विषय आपण एखाद्या एपिसोडमध्ये घेऊ. तर ह्यावेळी भगवंतांनी काय म्हटलंय, मलिथ्या दुच्चरितं मच्छेरं ददतो मलं, मला वे पाप का धम्मा, मला वे पाप का धम्मा, अस्मी लोके परमेच. दुश्शीलता हा स्त्रीचा मळ, कृपणता मळ दात्याचा, पापकर्मे हा मळ आहे इहलोकी परलोकाचा. दुश्चरित्र होणे स्त्रीचा मळ आहे, कृपणता हा दात्याचा मळ आहे, आणि सर्व अकुशल कर्म हे इहलोक आणि परलोकाचा मळ आहे. ततो मला मल तरन अविद्या परमं मलन, एतन मलं पहत्वान निम्मला होत भिक्कवो. सर्व मळाहुनी महान आहे तो अविद्येचा मळ, ह्या मळास तुम्ही दूर करोनी हे भिक्षूंनो व्हा निर्मळ. परंतु ह्या सर्व मळापेक्षा अविद्या हे श्रेष्ठ मळ आहे. हे भिक्षूंनो, ह्या मळाला दूर करून तुम्ही निर्मळ बना. तर ही धम्मदेशना भगवंतांनी केव्हा म्हटली? भगवंतांनी वेळुवन येथे विहार करीत असताना एका कुलपुत्राला उद्देशून म्हटलेली आहे. राजगृहातील एका कुलीन घराण्यातील मुलाचा विवाह एका कुलकन्येशी करून त्याच्या माता पित्यांनी त्याचा संसार थाटण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आईबाप मुलाचं लग्न करून त्याचा संसार थाटण्याचा प्रयत्न करतात, तसंच त्या कुलपुत्राचंही झालं. परंतु विवाहानंतर ती कन्या व्यभिचारात गुंतून गेली. ही गोष्ट ओळखून तो कुलपुत्र मनातल्या मनात लाजून बाहेर तोंड दाखवेन असा झाला. धार्मिक वृत्तीचा होता तो, शीलवान पुत्र होता. परंतु त्याला दुःशील स्त्री मिळाली आणि तो अगदी तोंड दाखवण्याच्या लायकीचाच उरला नाही. कोणाला दाखवत नव्हता तो. त्याला त्याच्या पत्नीच्या कृत्याची लाज वाटू लागली. बरेच दिवस तो भगवंताकडे धम्मश्रवण करण्यासाठी पण गेला नाही. परंतु एके दिवशी त्याने आपले मनोबल एकवटले व भगवंताकडे जाऊन आपल्या पत्नीच्या दुराचरणाची कथा निवेदन केली. यावर त्याला उपदेश देताना भगवान म्हणाले, उपासक, काही स्त्रिया नदी
लांब राजमार्ग, मदिरालय, धर्मशाळा तथा प्याऊ यांच्यासारख्याच असतात. काही लोक अशा स्त्रियांना उपभोग्य वस्तू समजतात. अशा वेळी अशा स्त्रियांवर क्रोध न करता करुणेनेच त्यांना पाहायला हवे, असे सांगून तथागतांनी उपदेश केला की स्त्रियांचे व्यभिचारिणी होणे, दानी व्यक्तीचे कंजूस होणे आणि ह्या लोकात किंवा परलोकात अकुशल कर्म करणे, ह्या तीनही गोष्टी विनाशक असल्यामुळे त्याला मळ म्हटलेले आहे. आणि ह्या सर्व मळाहूनही अविद्या हा मळ सर्वात श्रेष्ठ मळ आहे, असे सांगून भगवंतांनी वरील दोन्ही गाथा म्हटल्या. आता हे पालीमधील काही 2-3 शब्दाचा आपण अर्थ जाणू. इथं दुच्चरितन हा शब्द वापरला आहे. दुच्चरितन म्हणजे व्यभिचार. अशा व्यभिचारिणी स्त्रियेला तिचा पती पण आपल्या घरातून हाकलून लावतो. अशी स्त्री जर आपल्या माता पित्याकडे गेल्यास ते पण आपल्या घरी ठेवायला तयार होत नाही. अशा तऱ्हेने ती अनाथ होऊन महान कष्ट भोगते. म्हणून तिच्या दुश्चरित्राला मळ असे म्हटलेले आहे. ददतो, ददतो म्हणजे दात्याचा, दानी मनुष्याचा. जो शेतकरी शेत नांगरणी करून उत्पन्न झालेल्या धान्यातून काही अंश मी दान करीन असा संकल्प करतो, परंतु धान्याची फसल आल्यानंतर त्याच्या मनात कंजूसी विचार येऊन तो दान देत नसेल तर तो त्या धान्यविषयक दानात कंजूसी करतो. बऱ्याचदा असं होत की चांगलं पीक आलंय किंवा आता हे कोणाला आपण दान देऊ नये अशी काही दानी लोकांची पण समजूत होते. असा तो त्याला कंजूस म्हटलेला आहे त्यांनी. का धान्यविषयक दानात कंजूसी करतो असा मनुष्य संपत्ती, दिव्य संपत्ती तथा निर्वाण संपत्तीपासून विमुक्त राहतो. म्हणून कंजूसी हा दानदात्याचा मळ आहे, अशी व्याख्या इथे केलेली आहे. पहनत्वान, ह्या मळाला धुवून भिक्षूंनो तुम्ही निर्मळ व्हा, असा अर्थ आहे. तर तो म्हणजे इथिया दुच्चरितन मलम, म्हणजे दुश्चरित्र ही स्त्रीसाठी मळ आहे. बुद्धाच्या समकालीन धर्म प्रवर्तकामध्ये बुद्ध हे स्त्रियांसाठी अत्यंत उदारमतवादी राहिलेले आहेत. प्रथमतःच बुद्धांनी स्त्रियांचे महत्त्व वाढवून समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. बुद्धापूर्वी स्त्रियांचा सन्मान समाजात मान्य नव्हता. एक भारतीय लेखक हेमचंद्र म्हणतो, स्त्रिया ह्या नरकद्वार दाखवणाऱ्या मशाली आहेत. नरक मार्ग द्वारस्य दीपिकामध्ये आहे. व बुद्धांनी स्त्रियांचा कधीही अपमान केला नाही. त्यांनी स्त्रीला एक निसर्गाची नाजूक देण आहे असे म्हटलेले आहे. कारण मनानं त्या फार हळव्या असतात. त्यांच्या शिकवणीत माणूस आणि स्त्रियांना त्यांच्या कक्षेतच राहून त्यांचे जास्तीत जास्त भले कसे साधता येईल यावर भर दिला आहे. लिंगभेद हा मनाच्या शुद्धीकरणासाठी किंवा धम्मविषयक उच्च पातळी गाठण्यासाठी अडथळा ठरू शकत नाही, असे त्यांचे मत होते. पालीमध्ये मातुगामा हा शब्द प्रचलित आहे, ज्याचा अर्थ आहे मातृजन किंवा मातांचा समाज. माता म्हणून स्त्रियांना बुद्धिझम मध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. माता ही स्वर्गाची शिडी चढण्यासाठी अत्यंत सोयीचे साधन आहे. आणि पत्नी ही पतीची अत्यंत उत्कृष्ट मित्र म्हटलेले आहे, परमसखा असे म्हटलेले आहे. जरी प्रथमतः स्त्रियांना भिक्षू संघामध्ये सामील करून घेण्यास काही मूळ कारणास्तव बुद्ध तयार नव्हते,
तरी भंते आनंदाच्या मध्यस्थीने व माता प्रजापती हिच्या आग्रहामुळे स्त्रियांना संघात घेऊन भिक्षुनी संघ स्थापन केला. फक्त बुद्धच हे असे आहेत की ज्यांनी नियमांनी आणि विनयाने बांधून स्त्री समाजाला मुक्तपणे वावरण्याची संधी दिली. ज्याप्रमाणे स्थवीर सारिपुत्त आणि महामोगलान यांनी अर्हतपद प्राप्त करून प्रमुख सेनानी म्हणून भूमिका पार पाडली, त्याचप्रमाणे भिक्षुनी संघातही खेमा थेरी आणि उत्पल वन्ना ह्या दोघींनी अर्हतपद प्राप्त करून बुद्धांच्या प्रमुख शिष्या म्हणून प्रसिद्ध पावल्या. बुद्धांचे भिक्षू आणि भिक्षुनी हे दोन्ही संघ लोकशाही युक्त आणि विनयाच्या अंतर्गत कार्य करणारे जगातील पहिले संघ ठरलेत. ज्याप्रमाणे भिक्षू संघात हजारो अर्हत भिक्षू होते, तसेच भिक्षुनी संघातही हजारो अर्हत भिक्षुनी होत्या आणि त्यांच्या गुण विशेषावरूनच त्यांचे नामकरण स्वतः बुद्धांनी केले होते. वज्जी लोकांना 7 गोष्टीचा उपदेश करताना बुद्धांनी सांगितले होते की वज्जी लोक जोपर्यंत बुद्धांची शिकवण अंमलात आणून स्त्रियांचा मान सन्मान करतात, तोपर्यंत त्यांची भरभराटच होत राहील. बुद्ध काळापूर्वी स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. त्यांच्यात उपजत असलेल्या बुद्धीला व कलागुणांना वाव देण्याची तसेच आध्यात्मिक प्रगती साधण्याची कुठलीच संधी त्यांना त्यापूर्वी उपलब्ध नव्हती. बुद्धांपूर्वी आणि आजही जिथे धम्मसंस्कार अस्तित्वात नाहीत, तिथे कुटुंबात मुलीचा जन्म होणे स्वागतार्ह नसून माता पित्यांना तिचा जन्म म्हणजे एक आपत्ती असेच वाटते. म्हणूनच लिंग परीक्षा करून पोटात असतानाच मुलीच्या गर्भाला मारण्याचा पण लोक प्रयत्न करतात, किंवा त्या जन्माला आल्यानंतरही त्यांचा किती द्वेष करतात. आणि हे अजूनही आहे, असं नाही की ते पूर्वीच्या काळातच होतं म्हणून, आजही आहे. स्त्रियांचा मुलींचा द्वेष खूप केला जातो. एके समयी तथागतांचे धम्मप्रवचन चालू होते व ते ऐकण्यासाठी कोसल नरेश प्रसेनजीत सुद्धा स्वतः हजर होता. प्रवचन चालू असताना राजाच्या एका दूताने राजाला बातमी दिली की राजाच्या घरी राणीला मुलगी झाली. हे ऐकून स्वभावतः राजा अत्यंत नाराज झाला. त्याने ही बातमी बुद्धांना नाराजीने सांगितली. बुद्धांनी राजाच्या मनातील भाव टिपले व म्हणाले, राजा, तू असा नाराज होऊ नकोस. मुलीचा जन्म अत्यंत सुखदायी आहे आणि एखादी मुलगी एखाद्या चक्रवर्ती राजाला, एखाद्या सम्राटाला, ज्याची कीर्ती ह्या विश्वात पसरू शकते, अशा व्यक्तीला जन्म देऊ शकते. आणि असे भाग्य मुलांच्या जन्माला प्राप्त होऊ शकत नाही, कारण जन्म देण्याची सृजनता फक्त स्त्रीमध्ये उपलब्ध असू शकते. म्हणून कोसल नरेशा, तू बिलकुल नाराज होऊ नकोस. बघा, कोसल नरेशालाही उपदेश केला की मुलगी झाली म्हणून तू नाराज होऊ नकोस. ही मुलगी एखाद्या महान राजाला जन्म देऊ शकते. धन्य ती बुद्धांची आई, डॉक्टर बाबासाहेबांची आई, ज्यांनी अशा पुत्रांना जन्म देऊन धन्य झाल्या. म्हणजे स्त्रीमध्ये किती क्षमता आहे, त्या सृजनशील आहेत. आणि म्हणूनच भगवंतांनी स्त्री जन्माला उन्नत करण्याच्या दृष्टीनेच
प्रथमतः भिक्षुनी संघ स्थापन करून त्यांना त्यांच्या हर प्रकारच्या उत्थानाची दारे उघडी करून दिली. परंतु स्त्रियांच्या दुर्दैवाने म्हणा की त्यांच्यातील नैसर्गिक कोमल स्वभावामुळे म्हणा, पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर जेव्हा मनुस्मृती लिहिण्यात आली तेव्हापासून स्त्रिया दास्यत्वात अडकल्या. तो भारताच्या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत. इसवी पूर्व 200च्या प्रतिक्रांतीपासून तर 20व्या शतकाच्या अर्धशतकापर्यंत, म्हणजे अर्थात भारत स्वतंत्र होईपर्यंतचा काळ हा शूद्र आणि स्त्रियांच्या गुलामीचा काळ आहे. भारतीय संविधानात स्त्रीमुक्तीची कलमे घालून, भारताचे हिंदू कोड बिल तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीची दारे आता उघडी केल्यामुळे आता कुठे भारतीय स्त्री ह्या स्वातंत्र्यात मुक्तपणे श्वास घेत आहे. आणि आता एक एक कर्तबगार स्त्रिया बाहेर पडू लागल्या आहेत. बुद्धांच्या काळातही त्या तशाच मुक्त श्वास घेत होत्या. बुद्धांनी त्यांच्यात, मग त्या राण्या असोत, श्रीमंत असोत की गरीब असोत, जातीपातीचाही भेद न करता आपल्या भिक्षुनी संघात त्यांना संधी दिली व त्यांच्या उत्थानाचा मार्ग त्यांना खुला करून दिला. जो मार्ग बुद्धापूर्वीच्या चुकीच्या समजुतीने, चुकीच्या संस्कृती विचाराने बंद झालेला होता. हजारो स्त्रियांनी बुद्धांच्या शिकवणुकीचा फायदा घेऊन आपला उद्धार करून घेतला. जगाच्या इतिहासात ह्या गोष्टीला तोड नाही. भगवंताची एक मुख्य शिष्य खेमा, जी बिंबिसार राजाची महाराणी होती, ती अत्यंत सुंदर होती. तिने ऐकले होते की बुद्ध सुंदरतेची निंदा करतात, म्हणून ती त्यांचा उपदेश ऐकायला जाण्यासाठी प्रथम फारच नाखुश होती. एके दिवशी भगवंताच्या महाविहाराला सहज भेट देण्याच्या दृष्टीने ती तिथे गेली. हळूहळू तिला धम्महाल पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि जसेही ती धम्महालमध्ये गेली, भगवान तिथे लोकांना उपदेश देत आहेत असे तिला दिसले. भगवंतांना तिच्या आगमनाची चाहूल लागताच त्यांनी त्यांच्या मानसिक प्रभावाने एक सुंदर स्त्री, जी त्यांना वारा घालत आहे अशी तयार केली आणि त्या स्त्रीला खेमाशिवाय दुसरे कोणीच पाहू शकत नव्हते. भगवंतांना वारा घालणारी ती स्त्री खेमा महाराणीपेक्षाही अत्यंत सुंदर होती. भगवंतांनी हळूहळू तिच्यात बदल घडवून आणला. त्या तरुण सुंदर स्त्रीला त्यांनी मध्यवयीन स्त्री केले आणि थोड्या वेळातच प्रथम सुंदर असलेली स्त्री म्हातारी झाली. म्हातारपणामुळे त्या स्त्रीचे शरीर एवढे कृश झाले की तिचे दात पडले, केस पांढरे झाले, कातडीवर सुरकुत्या पडल्या आणि भगवंतांना वारा घालता घालताच ती खाली कोसळली व मरण पावली. खेमाने हे सर्व पाहिले. तिला समजून आले की सुंदरता ही क्षणिक आहे. मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. म्हणून सुंदरतेचा, ऐश्वर्याचा गर्व व्यर्थ आहे. तिनं विचार केला की माझे हे सुंदर शरीरही एके दिवशी म्हातारे होऊन नष्ट होईल. महाराणी खेमाने विचार केला की जी वस्तू अनित्य आहे, बदलणारी आहे, नष्ट होणारी आहे, तिला सदैव राहील असे समजून मी व्यर्थ अभिमान बाळगून आहे. तिच्या मनात भगवंताकडून धम्मश्रवण करून घेण्याची इच्छा झाली. ती भाव विभोर होऊन भगवंताचरणी लीन झाली.
तिची भावदशा समजून भगवंताने तिला खालील प्रमाणे उपदेश केला. खेमा, शारीरिक सौंदर्याचा भंग होणे ह्यातच सर्व दुःखाचे निराकरण होणे आहे. जेव्हा मन ह्या मोहजाळातून विमुक्त होऊन जागरूक होते तेव्हा त्या सौंदर्याला प्रज्ञेने पाहते. त्या सौंदर्याचे यथाभूत दर्शन घडते आणि त्यामुळेच विमुक्तीचा मार्ग मोकळा होतो. तू आपल्या प्रज्ञाचक्षुने पाहिले आहेस की वरून सुंदर दिसणारे हे शरीर वास्तविक फारच कुरूप आहे, घाणीचे भांडार आहे आणि अशा शरीराचा मोह फक्त अविद्येत लिप्त असणारे लोकच करू शकतात. वरील उपदेशाच्या अमृत वर्षावाने महाराणी खेमाचे चित्त शांत झाले. तिला अनित्याचा बोध झाला. तिला कळून चुकले की अज्ञानवस्थी आपल्या खोट्या सौंदर्याच्या मोहात पडली होती आणि इतके दिवस तथागतांपासून दूर राहून खऱ्या सुखापासून वंचित राहिली. तिला तिच्या पूर्व वर्तणुकीबद्दल पश्चाताप झाला. आता मात्र त्या सम्यक संबुद्धाकडून तिला योग्य मार्ग सापडला होता. ती भगवंताची अग्रगण्य शिष्या ठरली. तिने अर्हत पद प्राप्त करून संघात ती सामील झाली. भिक्षुनी पटाचाराची सुद्धा फारच हृदयदावक कथा आहे. तिने तिची 2 मुले, एक नवरा, आई वडील आणि भाऊ गमावल्यानंतर ती अगदी वेडीच झाली होती. वेडेपणाने नग्न फिरताना भगवंताची मधुरवाणी तिच्या कानी पडली आणि प्रथम उपदेशातच ती श्रोतापन्न झाली. एके दिवशी अंगणात जेव्हा ती आपले पाय धुत होती तेव्हा तिच्या लक्षात आले की प्रथम रोट्याने पायावर घातलेले पाणी थोड्या अंतरावर जाऊन जिरले. दुसऱ्या लोट्याने पाणी घातले ते अजून थोडे पुढे जाऊन जिरले. तिसऱ्या लोट्याचे पाणी अजून त्यापेक्षा पुढे गेले. अशा प्रकारचे मर्त्याचेही जीवन आहे. मनुष्य मरणाधीन आहे. मग तो मूल असो, तरुण असो की म्हातारा. मृत्यू हा कोणत्याही क्षणी अनपेक्षित येऊ शकतो. बुद्ध आपल्या गंधकुटीत ध्यान करीत असताना पटाचाराचे हे विचार त्यांनी जाणले व ते पटाचारासमोर उभे ठाकले. त्यांनी तिला धम्म शिकवला आणि ती पटाचारा त्याच क्षणी अर्हत झाली आणि त्यानंतर अनेक शोकाकुल आयांना सांत्वना देणारी प्रेरणास्थान ठरली. धम्मदिन्ना आणि भद्दा कपिलानी ह्या 2 भिक्षुनी धम्म समजावून सांगणाऱ्या अशा कुशल प्रवचनकार होऊन गेल्या. सामान्य गृहिणीमधूनही बुद्धांच्या अनेक शिष्या, सुशील, दानी, श्रद्धाळू, ज्ञानार्जनाची भूक असलेल्या व करुणावान स्त्रिया म्हणून नावाजलेल्या होत्या. त्या सर्वांमध्ये महाउपासिका विशाखा हिचे नाव अग्रगण्य म्हणता येईल. सुप्रिया नावाची स्त्री सुद्धा अत्यंत निष्ठावान होती. एका आजारी भिक्षूला भोजनदानात मांस देण्यासाठी जेव्हा मांस बाजारात उपलब्ध होऊ शकले नाही तेव्हा तिने स्वतःच्या मांडीचे काही मांस कापून त्याचे सूप त्या आजारी भिक्षूला वाढले. नकुल माता ही अत्यंत आज्ञाधारक पत्नी होती. तिने तिच्या शीलाचे गुणगान करणाऱ्या काही गाथा गाऊन पतीला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले. सामावती ही अत्यंत पवित्र आणि प्रेमळ राणी होती. कोणताही द्वेषभाव न ठेवता तिने तिच्या सवतीबरोबर अत्यंत प्रेमळपणाचा व्यवहार केला. जेव्हा तिच्या सवतीने
तिला व तिच्या अनेक दासी मैत्रिणींना एका महालात जाळण्याचा प्रयत्न केला, तरी तिने तिच्या सवतीबद्दल जराही द्वेष भावना न ठेवता मरेपर्यंत तिच्याबद्दल तिने करुणा दाखवली. राणी मल्लिका हिने राजा प्रसेनजिताला अनेक वेळा धम्म मार्गावरून चालण्याचा आग्रह धरला व बऱ्याच वेळा त्याच्या कुशल कर्माची ती भागीदार झाली. खज्जुत्तरा नावाची एक दासी शिष्येनेही आपल्या कुशल धम्म प्रवचनाने अनेकांना धम्म प्रवाहात आणले. पुनब्ब सुमाता जिने आपल्या लहानग्या रडणाऱ्या बालकाला शांत करण्यासाठी धम्मकाव्य रचून त्याला तर शांत केलेच, परंतु इतरांनाही तिचे काव्ये धम्मस्रोतात आणण्यासाठी प्रेरणादायी ठरले. आणि जेव्हा तिचे बाळ मरण पावले तेव्हा न रडता तिने त्या प्रसंगाला तोंड दिले. एका स्वांतन करणाऱ्या महिलेने जेव्हा तिला विचारले की अशा शोकाकुल प्रसंगी तुझ्या बाळासाठी तू का रडत नाहीस, तेव्हा तिने उत्तर दिले, अनिमंत्रित तो जन्माला आला आणि अनिमंत्रित त्याला जाणे भाग आहे. जसा तो आला तसा तो गेला. त्याच्यासाठी एवढे शोकाकुल होण्याचे कारण काय? सुमना आणि सुभद्रा ह्या दोघींचे चरित्र खरोखरच अनुपम होते. ज्यांनी समग्रतेने भगवंतावर व त्यांच्या धम्म शिकवणीवर विश्वास ठेवला. ही काही थोडकी विशिष्ट उदाहरणे स्त्रियांच्या अलौकिकतेवर व त्यांच्या महानतेवर प्रकाश टाकणारे आहेत. स्त्रियाही आपल्या कार्यकर्तृत्वाने किती महान बनू शकतात ह्यासाठी ही उदाहरणे इथे नमूद केलेली आहेत. यापेक्षाही अशी कितीतरी उदाहरणे त्रिपिटकात सापडतील की बुद्धांच्या धम्म चळवळीच्या अनेक स्त्रिया शिलेदार झाल्या आणि बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गोष्टी पुरुषांनाही शक्य नाही अशा कर्तृत्वाच्या अत्यंत उच्च शिखरावर विराजमान झाल्या. आणि स्त्रियांना किती महत्व दिलं बुद्धांनी. काही लोक अशी अफवा पसरवतात की बुद्ध स्त्रियांना भिक्षुणीची दीक्षा देण्यास तयार नव्हते. हे यावरून सिद्ध होते की कितीतरी स्त्रिया भगवंताच्या भिक्षुणी संघात सामील होऊन स्वतःचा उद्धार त्या स्त्रियांनी करून घेतला. परंतु नंतर काही काळानंतर मनुस्मृती जेव्हा आली, ती हळूहळू ह्या समाजात तिने आपलं स्थान बळकट केलं आणि हजारो वर्षे शूद्र आणि स्त्रिया ह्या देशात गुलाम म्हणून वागवण्यात आल्या. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी जे फार मोठं योगदान दिलंय हिंदू कोडबिल लिहून, त्यामुळे त्या आज स्वतंत्र आहे. परंतु येथील काही सवर्ण महिला सुद्धा ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि स्त्रियांच्या अधोगतीला अशा सवर्ण महिलाही कारणीभूत आहेत, स्वतःच्याच दुश्मन आहेत. अन्यथा त्यांनी मनुस्मृतीला विरोध केला असता. मी तर एकदा असंही बघितलं की एक जज स्त्री सुद्धा मनुस्मृतीचं समर्थन करत होती. म्हणजे स्वतःवर जे अन्याय होत आहे त्याची सुद्धा यांना जाणीव नाही, किंवा स्त्री जातीवरचा जो अन्याय स्त्रीलाच दिसत नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर हे त्यांच्या अज्ञानामुळे आहे. आणि भगवंतांनी सांगितलंय अविद्या हा श्रेष्ठ मळ आहे. ह्या अविद्या दूर करून सगळ्यांनी हा मळ धुवून काढावा, हेच भगवंताची इच्छा आहे, हाच भगवंताचा उपदेश आहे. म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत.
उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू. तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या. धन्यवाद. जय गुरु.